नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्द योगीन्द्रमथाख्य शिष्यम् श्रीशंकराचार्यमथास्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तंत्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरून् सन्ततमानतोः। श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवत् व्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांचे मायेबाप बालयोगी आणि भगवान विष्णूचे अवतार स्वरूप असलेले ज्ञानोबा महाराज यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत या नावाचा ग्रंथ आपण पाहत आहोत. अमृतानुभवाचं हे नवं प्रकरण जीवन मुक्ती कथन म्हणून सुरू आहे. हा जीवन मुक्तीचा विचार ज्ञानोबा आपल्या आत्मस्वरूपातून अनुभव घेऊन सांगत आहेत. हा जीवन मुक्तीचा अनुभव ते स्वतः भोगतायत आणि सामान्य अवस्थेत खाली आल्यानंतर ते पुन्हा आपल्यासाठी तो लेखनबद्ध करून सांगतायत. ज्ञानोबांची ही महान कृपा आहे आपल्या सगळ्यांना, भक्तांवर, साधकांवर. साधारणतः असं दिसतं जगामध्ये की जे जीवनमुक्त महात्मे असतात ते त्यांच्या आत्मस्थितीमध्ये इतके रंगलेले, सुखावलेले असतात की त्यांना खाली यावंसं वाटत नाही. तथापि ज्ञानोबांचं हे जे भक्तांसाठी कळवणारं हृदय आहे ते त्यांना तो अनुभव तर देतात, ते सुख तर ते घेतातच, परंतु त्या सुखाचा आपल्या भक्तांना, साधकांनाही
अनुभव यावा म्हणून शब्दांच्या माध्यमातून ते सांगतायत आपल्याला. महान कृपा आहे ज्ञानोबांची. काल ते आपल्याला सांगत होते, उदाहरण म्हणून सांगत होते. ज्ञानोबांनी या ग्रंथामध्ये अनेक दृष्टांत दिलेले, अनेक सोपे 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 असे उदाहरण देऊन आपल्याला हा जीवनमुक्तीचा विषय अतिशय सोपा करून दिलेला आहे. काल त्यांनी आपल्याला एक अनुभव असा सांगितला दृष्टांताने की आपण चेंडू, हा जो रंगोळी फुगाचा चेंडू असतो, हा चेंडू हातात घेतल्यानंतर जर तो खाली पडला, चेंडू खाली पडल्याबरोबर तो पुन्हा उसळतो, वर येतो. चेंडूचं हे जे उसळणं आहे ते त्याला त्या जमिनीवर एकरूप होणं आवडत नाही, कारण तो तरल आहे, हलका आहे, त्याच्यामध्ये हवा आहे. आणि त्यामुळे चेंडू पहा, तुम्ही कुठलेही चेंडू घेतले तरी ते उसळतात, उधळतात. हे चेंडूचं उदाहरण एवढ्यासाठी देतात की अहो साधकांनो, तुमच्यामध्ये सुद्धा ते चेंडूत्व यायला पाहिजे, तो उसळण्याचा भाव आपल्यामध्ये यायला पाहिजे. म्हणजे काय, जर तेवढ्याच लोखंडाचा गोळा जर आपण घेतला आणि तो जर खाली पडला तर तो उसळतो काय? नाही. लोखंड, दगड वगैरे हे पदार्थ आहेत ते उसळत नाही. तस त्या लोखंडासारखं, दगडासारखं जड होऊ नका. चेंडू सारखं तरल व्हा. आणि हा संसार जो आहे, हा प्रपंच जो आहे, यामध्ये पडून राहू नका, गुंतून राहू नका, अडकू नका. थोडस वर उसळा, थोडस वर या. तो चेंडू हेच दाखवतो आपल्याला की मी त्या जमिनीवर पडून नाही राहत, मी वर येतो. त्यानंतर दुसरी ओवी जी 58-57 ओळीमध्ये त्यांनी सांगितलं की आपणची चेंडू सुटे, मग आपण उपटे, ते उधळता दाटे आपणची. आणि ही 58 ओवी जी आहे ना, त्यामध्ये आणखी त्यांनी सांगितलं, आयशी जरी चेंडू फळी, देखीजे का केव्हेळी, तरी बोलिले हे सरळी प्रबुद्धाची. ही जी 58 ओवी आहे त्यामध्ये ज्ञानोबांनी दृष्टांत तोच घेतलेला आहे चेंडूचा. पण तिथं आणखी त्या चेंडूला मारणारी फळी आणली, बॅट. मला आता सगळ्यांना माहिती आहे बॅटने चेंडू खेळतात लोक. चेंडू क्रिकेटचा हा जो खेळ आहे तो चेंडू फळीचा खेळ. हा चेंडू फळीचा खेळ आपल्याकडे फार प्राचीन आहे. तेव्हा ही फळी जी असते चेंडूला मारण्याची, तिला आजकाल आपण बॅट म्हणतो. ही बॅट कशासाठी तयार होते? त्या चेंडूला टोले मारण्यासाठी, है ना. आणि टोला बसला त्या चेंडूला, विचारा की तो पुन्हा जोरात वेगवान होतो, उजळतो. ज्ञानोबा आपल्याला या चेंडू फळीच्या निमित्ताने असं सांगतायत की अहो प्रपंचामध्ये अशाच बॅटा बसतात, आपल्याला आघात बसतात. अनेक सुखदुःखाचे असे आघात आहेत आपल्या जीवनामध्ये. कधी थोडस सुख येतं प्रपंचामध्ये, तर कधी मोठं दुःख. तर ह्या ज्या दुःखाच्या, आघाताच्या बॅटा आहेत त्या आपल्या डोक्यावर पटापट बसतात. आणि आपण जर चेंडू असलो तरी ते बॅटीचा तो जो आघात आहे तो सहन पुन्हा उसळतो, पडून जातो चेंडू खाली. त्याप्रमाणे संसारात मध्ये येणाऱ्या दुःखांना घाबरू नका.
दुःख तर येणारच आणि येणारी सुख दुःख ही आपल्या प्रारब्धाची फळ आहेत ना. आपल्या पूर्वजन्माच्या कर्माचं फळ असतं हे सुख आणि दुःख. पुण्य केलं असेल तर सुख मिळतं आणि पाप आचरणात आलं असेल तर आपल्याला दुःख मिळतं. तेव्हा सुखदुःखाचे भोग हे त्या बॅट प्रमाणे आहेत. परंतु तो चेंडू जसा अनेक बॅटांना टोळे लगावून सुद्धा तो तसाच उधळत राहतो, त्याप्रमाणे हे साधकांना तुम्ही आपली साधना करा, त्या भगवंताशी त्या आत्म्याशी एकरूप होण्याचा प्रयत्न करा. मग तुम्हाला प्राप्त होणारे हे जे दुःखाचे भोग आहेत हे तुम्ही सहज हसत खेळत त्या चेंडूप्रमाणे सहन करा. तुमची सहनशक्ती वाढेल. प्रारब्धाच्या भोगांना तुम्ही टाळू शकत नाही, कोणी टाळू शकत नाही. आणि ते जर टाळताच येत नसतील, भोगावे लागणार आहे, मग हसत खेळत भोगाना, उड्या मारत भोगाना, त्या चेंडूसारखा उधळत भोगाना. किती सुंदर दृष्टांत देत आहे ज्ञानोबा. तेव्हा जीवनामध्ये येणाऱ्या सुखदुःखांना घाबरू नका, ती तरी येणार. आणि येणाऱ्या सुखदुःखांच्या भोगांना चेंडूप्रमाणे हसत खेळत. अशा प्रकारचा हा जीवनमुक्ताचा व्यवहार आहे. जीवनमुक्तही अशाच प्रकारे जगत आहे. ज्ञानोबा सांगतात की जे त्याचं जीवन आहे त्या चेंडूफळीच्या खेळाप्रमाणे, परंतु तरी बोली जे हे सरळी प्रबुद्धाची. तो जो प्रबुद्ध आहे, तो जो आत्मज्ञानी आहे, त्याचं हे जे सरळ जीवन आहे ते कळण्यासारखं नाही, कारण त्याचा अनुभव त्याच्याजवळ असतो. एखाद्या माणसाला त्याचा कोणता अनुभव आला त्याला त्याच्या जीवनामध्ये, तो त्याचा त्यालाच येतो. तेव्हा जीवनमुक्ताचे अनुभव हे बाहेरून सांगण्यासारखे नसतात. आपले जे अनुभव असतात सुखदुःखाचे हे आपण वर्णन करून सांगतो इतरांना, परंतु जीवनमुक्ताला त्या आत्मसुखामध्ये तो असल्यामुळे आणि प्रारब्धाच्या गतीने आलेले सुखदुःखाचे भोग भोगत असताना तो त्या आत्मस्थितीतून बाहेर येत नाही, येऊ इच्छित नाही आणि सांगण्याची त्याला इच्छाही नाही, गरज नाही. अशा प्रकारचा उपदेश ज्ञानोबा आपल्याला या ओळीमधून देत आहेत. गीतेमध्ये श्लोक आलेला आहे 4थ्या अध्यायामध्ये, 24वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला. भगवान सांगतायत अर्जुनाला, अरे अर्जुना, तो जीवनमुक्त कसा आहे, ब्रह्मार्पण झालेला आहे. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्म कर्म समाधिना. हा जो 24वा श्लोक आहे 4थ्या अध्यायातला, भगवान अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, आपण कसं व्हावा. जसं एखाद्या यज्ञामध्ये आपण आहुती टाकायला बसतो, ती आहुती त्या ठिकाणचं ते पिंड, तो अग्नी, त्या ठिकाणी जमलेलं सगळं साहित्य, तो टाकणारा, तो सांगणारा, सगळं ब्रह्ममय आहे. त्या ठिकाणी ब्रह्माग्नी, अग्नी ब्रह्म आहे. त्या ठिकाणी सगळं ब्रह्मार्पणाचे कार्य चाललेलं, सगळं अर्पणाचं कार्य चाललेलं आहे. यज्ञामध्ये अर्पण करत टाकत असतो हवी आपण. ज्ञानोबा हवीर ब्रह्माग्नी, त्याच्यामध्ये जे हवन चाललेलं आहे, जे पदार्थ टाकतो आपण हवनाचे, तेही ब्रह्मार्पण ब्रह्मच आहे. ब्रह्मणाहुतम, आणि जळणारे आणि त्यामध्ये टाकणारे
तूप वगैरे आणि ज्या अक्षता असतात ते सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्मलिंगतेन गंतव्य आणि सगळं ब्रह्माकडेच चाललेलं आहे. ते जे यज्ञ कार्य आहे ते ब्रह्म कार्य आहे. म्हणून ब्रह्मकर्म समाधी आणि ते जे कर्म आहे ते ब्रह्मच आहे अशा प्रकारचा उपदेश भगवान अर्जुनाला देत आहे. यातून एकच आपण समजायचं आहे की आपण जे जे करतो आहोत ते सगळं यज्ञ स्वरूप आहे. आपण जे दररोज जेवण करतो ना, आपला जेवणाचा जो प्रकार आहे तो यज्ञासारखा आहे. आपण जो घास घेतो तो घासही ब्रह्म आहे. तो जो तोंडात टाकतोय आपण ते मुख सुद्धा ब्रह्माचं ते कुंड आहे अग्नीचं. त्या अग्नीच्या कुंडामध्ये आपण तो घास टाकतो. तो जठराग्नी आत आहे. तो जठराग्नी त्या अन्नाला पचवतो. त्याचं निळ्या प्रकारचं रूपांतर करतो शरीरामध्ये आणि सगळीकडे ते पसरवतो. तो असा हा जो आपला खाण्याचा प्रकार आहे तेही ब्रह्मकर्म आहे असं समजा. हे आता भगवान सुद्धा अर्जुनाला सांगत होते. वदनी कवळ घेता, वदनी म्हणजे वदन म्हणजे मुख, मुखामध्ये कवळ म्हणजे घास. तो जो घास घेतला आम्ही, घास घेताना काय म्हणा, वदनी कवळ घेता नाम घेता फुकाचे. फुकटाचं नाव घ्या देवाचं. हे भगवंता तुला अर्पण करतो. हे आत्मराजा, हे देवा, हे रामा, हे कृष्णा, हे दत्ता, कोणताही देव. तो जो प्रत्येक घास आहे तो देवाचं नाव घेऊन तोंडात घाला. वदनी कवळ घेता नाम घ्या फुकाचे. सहज हवन होते. हवन म्हटले पा हे जे अन्न खाल्लं, तो जो घास खाल्ला पण तो हवनाप्रमाणे त्या अग्नी टाकल्याप्रमाणे झाला. सहज हवन होते नाम घेतात. उदर जीवन करी जीवित्वा. अन्न हे पूर्ण ब्रह्म. बघा, ते अन्न पूर्ण ब्रह्म आहे. उदर भरणं नव्हे, हे पोट भरणं नाही. जाणजे यज्ञ कर्म. हे काय समजा, यज्ञ करणं समजा. म्हणजे आपला हा खाण्याचा प्रकार सुद्धा यज्ञ कर्म करतो आम्ही, यज्ञ करून आलो असं समजा. कधीतरी आपल्याला असं वाटलं, ताप उडायला की बराबर सुरू करून देतो आपण. देवाचं नाव सुद्धा घेत नाही. वास्तविक ताप उडाल्यानंतर देवा हे तुझंच आहे आणि तूच खातोय असं तरी मला कमीत कमी एवढं तर म्हणून काला सुधार करा. पण आम्हाला ते देवाची आठवण होत नाही. असे त्याला ह्याला पाण्याने प्रदक्षिणा करायची असते, देवाचं नाव घ्यायचं असते आणि मग ते अन्न खायचं असते. म्हणून ज्ञानोबा आपल्याला सांगताय की हे सगळं जे आपलं कर्म आहे, आता फक्त खाण्याचंच कर्म ब्रह्मकर्म असं नव्हे. एक कर्म तुम्ही ब्रह्मकर्म केलं किंवा तुम्ही जी जी कर्म करा ही सगळी कर्म ब्रह्मकर्म आहेत असं समजून करा. म्हणजे तुमचा जीव भाव तुटून जाईल. तुमचा अहंकार राहणार, तुमचा त्या कर्मामधलं ममत्व राहणार, मीपणा राहणार, आसक्ती राहणार. कारण सगळीच आमची कर्म जर ब्रह्मकर्म झाली तर आमचा देवभाव शिल्लक राहू शकत नाही. आणि देवभाव सुटला की जीवभाव सुटला की शिवभाव तुमच्यामध्ये आलाच पाहिजे. देवभाव हटवला, बाजूला हटवला की शिवभावच आहे तिथं. म्हणून तो आत्मभाव येण्यासाठी सगळी कर्म अशी करा की जी ब्रह्मकर्म म्हणून यज्ञामध्ये जशी आपण ती कर्म अर्पण करतो सगळ्या सुविधा त्याप्रमाणे करा असं ज्ञानोबा आपल्याला या चेंडूफळीच्या खेळामधूनही सांगताय. आता पुढची ओवी येते 59वी.
एक एक ओवी अतिशय महत्वाची ओवी. आता पहा, ही ओवी सुद्धा मी वाचतो, सोपी आहे. ज्ञान म्हणतात, कर्माचा हातू न लगे, कर्माचा हातू न लगे, ज्ञानाचेही काही न रिगे, ज्ञानाचेही काही न रिगे, ऐशीच होतसे अंगे उपासती हे, ऐशीच होतसे अंगी उपासती हे. उपासती म्हणजे उपासना. आपलं जीवन ही एक उपासना आहे. फार मोठा विचार आहे. उपासती, तो जो जीवनमुक्त महात्मा आहे, याला आत्मस्थिती प्राप्त झालेले, तो आत्मस्थितीमध्ये आहे, त्याला त्याच्या जीवनामध्ये आता ही अशा प्रकारची उपासना आहे. कशी? कर्माचा हात न लगे. तिथं त्याला कुठलंही आता कर्म राहिलं नाही. कर्माचा हातच त्याचा नाही. कशाला? त्याच्या हाताला कुठलंच कर्म नाही. आता आत्मस्थितीमध्ये कुठलं कर्म असणार आहे? तेव्हा आत्मस्थितीवर असलेला हा जीवनमुक्त महात्मा आपल्या हाताने कुठलंही काम करत नाही, कर्म करत नाही. कर्माचा हात न लगे. आता कर्माचा हात लागणार नाही हे तर ठीक आहे, परंतु ज्ञानोबा असं सांगायला की ज्ञानाचेही काही न रिगे. तेव्हा कर्म आणि ज्ञान दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. आपण जी कर्म करतो त्या कर्माच्या मागे आपलं ज्ञान असतं, ज्ञानाची वृत्ती असते. बुद्धिगम्य ज्ञानाने आपण ती सगळी कर्म करत असतो. कारण जर कर्माचं ज्ञान नसलं तर कर्म आपल्या हातून चांगलं कधीच होणार नाही. आपल्याला स्वयंपाकाचं जर ज्ञान नसलं आणि सांगितलं मुली कर ग स्वयंपाक, तिला तर बिचारीला काय माहिती नाही. मग तिचं ते कर्म आहे स्वयंपाक करण्याचं, तिला ज्ञान नसल्यामुळे त्या कर्माचं ती कसा स्वयंपाक करेल? आई आधी तेल टाकू का आधी पाणी टाकू ग? कशाने देऊ? तिला काही माहितीच नाही बिचारीला. मग ती काय करेल? मग ती पाण्याने फोडणी देईल का? मग तो स्वयंपाक कसा देईल? तात्पर्य असं की ज्ञानाची गरज असते. प्रत्येक कर्माच्या मागे ज्ञान असतं. कर्माला आवश्यक ज्ञान आहे. कोणतंही साधं कर्म घ्या, साधा कुठलाही व्यवहार घ्या, तो ज्ञानाशिवाय होत नाही. आणि हे जे ज्ञान येतं म्हणे ते बुद्धीमधून येतं असं मी म्हणतो. पण बुद्धीला जे ज्ञान आहे ते आत्म्याच आहे. कारण आमची ही जी इंद्रिय आहे ती चेतन इंद्रिये आत्म्याकडून ज्ञान घेतात आणि ती आम्हाला बुद्धीच्या मार्फत, मनाच्या मार्फत ती कर्माला उपयोगी येतात. म्हणून आमचं प्रत्येक कर्म ज्ञान युक्त असतं. ज्ञान घेऊन होतं कर्म. ज्ञानाशिवाय कर्म होत नाही. अहो साधं चालण्याचं सुद्धा काम जे आहे ना ते सुद्धा ज्ञानानेच होतं. पा आपण चालून राहिलेलं आहे, खड्डा आला, खड्डा पाण्याने भरलेला आहे, चिखलाने भरलेला आहे. आता तो खड्डा पाहिल्यानंतर खड्ड्याचं ज्ञान झालं तुम्हाला की नाही बघायचं, पाणी टाकायचं, चटकन तुमचे पाय बाजूला. हे जे चालण्याचं कर्म आहे, जिथे अडथळे आहेत, दगड आहेत, काटे कुटे आहेत, काही पडलेलं आहे, त्यांना टाळून आपण पाय टाकत जातो ना. आणि त्या पदार्थांचं ज्ञान नसलं तर ते सगळे अडथळे होतील आपल्याला. म्हणजे जिथं चालण्याचं, बोलण्याचं, घेणं देणं सगळे व्यवहार जेवढे आहेत आपले कर्माचं, ते सगळं ज्ञानयुक्त आहे. पण हा जो जीवन मुक्त आहे ना,
तो जर कर्मच करत नाही, कर्माला त्याचा हातच पोहोचत नाही, तो कर्म करतच नाही, तर मग तिथं त्याला ज्ञानाची तरी काय गरज आहे? पण तो ज्ञानातच आहे ना, आत्मज्ञानात आहे ना. तो आत्मज्ञानी आत्मज्ञानात असल्यामुळे ज्ञान तर आहे त्याला, पण तू ते त्याचं ज्ञान आता त्याचं कर्माकडे जात नाही, कारण कर्मच नाही ना त्याला. हो, तो स्थिर झालेला ना आपल्यासारखा. अशा स्थिर अशा जीवनमुक्ताला ज्ञानी महात्म्याला जर कर्मच नाही तर कर्माचं ज्ञानही नको असं ज्ञानोबा म्हणतात. बघा ना, कर्माचा हातू न लगे ज्ञानाचेही काही न रिगे. मग तिथं ज्ञानाचाही बोलणं उपयोगाचं नाही. तिथं त्याच्या कर्माला ज्ञानाचा जो पाठिंबा असतो तोही त्याला आवश्यक नाहीये. काय स्थिती असेल बघा त्याची. आपल्याला तर प्रत्येक कर्माला ज्ञान पाहिजे. ज्ञानाशिवाय कर्म केलं तर ते कर्म विकर्म होऊन जातं, अकर्म होऊन जातं, काय पण होऊन जातं, ते बिघडून जातं ते. म्हणून कर्म आणि ज्ञान बरोबर चालतं असं ज्ञानोबा सांगणारे. कर्माचा हातू न लगे ज्ञानाचेही काही न रिगे. ऐशीच होत असे अंगे उपासती हे. उपासती म्हणजे उपासना, त्याची जी उपासना चालली आहे, त्याचा जो भक्तीचा व्यवहार चालू आहे, तो भक्तीचा व्यवहार त्याचा अशाच प्रकारचा आहे. त्याच्या उपासनेमध्ये त्याच्या भक्तीमध्ये कुठलं कर्म नाही, कुठली क्रिया नाही. भक्ती तर क्रिया स्वरूप असते. जो भक्त असतो तो भक्ती करताना टाळ वाजवतो, टाळ्या वाजवतो, मुखाने भजन म्हणतो, नाचतो, कुदतो, क्रिया आहेत भक्तीमध्ये. पण याच्या क्रिया सगळ्या बंद झालेल्या आहेत ना. मग याची ही जी भक्ती आहे ती निष्क्रिय भक्ती आहे, क्रियाविहीन भक्ती. भक्ती तर आहे, तो त्या आत्मस्वरूपामध्येही भक्त आहे, परंतु त्याची भक्ती जी आहे ती क्रियारहित आहे. आणि क्रियारहित असल्यामुळे ती ज्ञानविरहित आहे. त्या भक्तीला त्याला ज्ञानाची गरज नाही. तेव्हा भक्तीला ज्ञानाची गरज नाही याचा अर्थ असा की ती वृत्ती, ज्ञान वृत्ती जी असते क्रिया करण्यासाठी, ती नाही तिथे. असं नाही की त्याला ज्ञान नाहीये, तो तर ज्ञानीच आहे, ज्ञानामध्ये बसलेला आहे, तो आत्मेमध्ये ज्ञान स्वरूप झालेला आहे त्याचा. परंतु त्याची उपासना वेगळी. हो, आपल्या उपासनेमध्ये जेवढ्या क्रिया आहेत त्या क्रियांना ज्ञानाची गरज आहे, कर्मांना ज्ञानाची गरज आहे. म्हणून आपल्या भक्तीमध्ये ज्ञान आणि क्रिया अशा दोन्ही चालतात. परंतु हा जीवनमुक्त जो महात्मा आहे ना, त्याच्या उपासनेमध्ये त्याच्या भक्तीमध्ये क्रियाही नाहीत आणि ते ज्ञानही नाही. का विचित्र असेल भाऊ ही भक्ती, है ना. ऐशीच होत असे अंगे उपासती हे. त्याची अंगाने होणारी जी भक्ती आहे ती अशाच प्रकारची आहे असं ज्ञानोबा आपल्याला सांगून राहिले बाबा. ज्ञानोबांनी आता या ओळीमध्ये आपल्याला भक्तीचा प्रकार सांगून राहिले. ज्ञानोबा सांगून राहिले, आमच्या भक्तीमध्ये क्रिया येतात आणि क्रियांनी म्हणजे कर्मांनी आमचं मन, बुद्धी, चित्त पुन्हा आक्रंदित होत. कर्म म्हटलं की कर्माला सत्व, रज आणि तम 3 गुण लटकतात. हे तर आपल्याला माहितीये. कर्म म्हटलं, तुम्ही कर्म करायचं म्हटलं कि मग ते एक सात्विक तरी होईल, नाही तर रजोगुणी होईल, नाही तर तमोगुणी होईल. आणि हे 3 गुण जर आले त्या कर्मामध्ये, मग
तो जो भक्त आहे ना, तो भक्तही त्रिगुणी होऊन जातो. हे तनुगुणी भक्त जे असतात ना, मांस मच्छी खाणारे, तेही भक्तच आहे. ते त्या देवदेवतेला बोकड्या मारतात, मेंढ्या मारतात, कोंबड्या मारतात, भक्तच आहे ते. पण तमोगुणी भक्ती झाला, रजोगुणी कापड भक्त. तो सारखी कर्म करत असतो, काही ना काहीतरी अर्पण करत असतो देवाला. आणि जो सात्विक भक्त असतो तो अंतःकरणाने सत्वगुणाने शांत राहतो आणि प्रभूचं नाव देवीचं नाव घेत असतो. ज्ञानोबा आपल्याला सांगतायत की बाबांनो, उपासनेमध्ये आम्ही जीवभावात जेव्हा असतो त्यावेळेला असे त्रिगुण आम्हाला येतात आणि त्या त्रिगुणामध्ये आमची वाटणी होऊन जाते आणि मग ती खरी भक्ती होतच नाही आमची. यासाठी देहबुद्धी सोडा. देहबुद्धी सोडून गेल्याशिवाय आत्मबुद्धी येणार नाही आणि आत्मबुद्धीत गेल्यावर मग जी उपासना होईल तुमची, ती अतिशय देवाला आवडणारी भक्ती होते. देवाला तीच भक्ती आवडते की जी आत्मस्थितीमध्ये चालते, आत्मसुखात चालते, आत्मानंदात चालते. अशी जी भक्ती असे, ती भक्ती त्या भक्तालाही आनंद देते आणि ज्याची तो भक्ती करतो तो एकरूप झालेला त्याच्याशी त्यालाही आनंद होतो. अशी ही अद्वैतातली भक्ती आहे, अभेदातली भक्ती आहे. ही अभेदातली भक्ती त्या भगवंताला फार प्रसन्न करते आणि मग त्याला हवं ते देते, असं ज्ञानोबा सांगते. तेव्हा जीवनमुक्ताची उपासना कशी असते, जीवनमुक्ताची भक्ती कशी असते, हे ज्ञानोबांनी आपल्याला सांगितलं की त्या ठिकाणी क्रिया नाहीत आणि ज्ञानाच्या वृत्ती नाही. आता ज्ञानोबा आपल्याला पुढे आणखी 60व्या ओळीमध्ये सांगतायत बघा, हा सुंदर आहे. ज्ञानोबा सांगणारे, निफजे ना निमे, निफजे ना निमे, अंगे अंग भूमे, अंगे अंग भूमे, सुखा सुख उपमे, सुखा सुख उपमे, देववेलयया, सुखा सुख उपमे देववेलयया. हा सुंदर आहे. ज्ञानोबा म्हणतात, निफजे, निफजणं म्हणजे निर्माण होणं. ज्ञानोबा म्हणतात त्याची ही जी उपासना आहे ना, तो जो त्याची उपासनेबद्दल विषय चाललेला आहे. ज्ञानोबा म्हणतात निफजे ना निमे, त्याची ती उपासना, त्याची भक्ती ती निर्माणही होत नाही, उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. एक नियम लक्षात ठेवा, उपजे ते नाशे. काय? उपजे ते नाशे, नाशिले पुनर्पिदिशे, हे घटिका यंत्र देशे. हा सुंदर ज्ञानोबांची भूमी बरी. ज्ञानोबा असं सांगतायत की या जगामध्ये जे जे निर्माण होत, उत्पन्न होत, त्याचा नाश अवश्य. जन्माला येणारे जे जे प्राणी आहेत, मग मनुष्य असो, इतर जनावर असो, पक्षी, किडे, मकोडे, सगळे जे जे जन्माला येतात त्यांना आपला देह सोडावाच लागतो. म्हणजे ते नाशे, नाशिले आता नष्ट झाला तो, पुनर्पिदिशे, पुन्हा दुसरा जन्म घेऊन येतो. नाशिले पुनर्पिदिशे, आणि हे घटिका यंत्र देशे, हे घड्याळ सारखं फिरत राहत ना,
त्याप्रमाणे हे जीवन चाललेलं आपलं या पृथ्वीवरचं हे जे सगळं मनुष्य प्राण्यांचं आणि इतर पशु पक्ष्यांचं जे जीवन आहे, हे जीवन निर्माण होतं आणि नष्ट होतं. या जीवनामध्ये भक्ती ही तशीच निर्माण होते आणि संपून जाते. कारण तो संपला की त्याची भक्ती संपली. उत्पन्न होणं आणि नष्ट होणं ह्या क्रिया अखंड चालू आहेत. अहो, पण या जीवनमुक्ताकडे पाहणं, त्या जीवनमुक्ताची भक्ती उपासना कधीही निर्माण झालीच नाही. आणि जी निर्माणच झाली नाही ती नष्ट कशाला होईल मग? हे सांगतात, निपजे ना निवे. निवे म्हणजे नष्ट होणे. त्याची उपासना, त्याची भक्ती उत्पन्नही होत नाही आणि नष्टही होत नाही. आपली मात्र उत्पन्न होते आणि नाहीशी होते. तेव्हा आपल्या भक्तीमध्ये असं का व्हावं आणि त्याच्या भक्तीमध्ये तसं का व्हावं, हा जर विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही देहभाव सोडत नाही. आणि हा जो देह आहे ना, हाच निर्माण होतो पुन्हा जन्माला येतो पुन्हा. कारण सगळे देह जे आहे ते या सृष्टीतल्या गवताप्रमाणे वनस्पती सारखे, वनस्पती जसं ते बी असतं, ते बी पडतं, उगवतं, वाढतं, पुन्हा नष्ट होतं, पुन्हा उगवतं. हा ना, आता किती जिकडे तिकडे गवतच गवत उगवलेलं हिरवं दिसतंय जिकडे तिकडे. उन्हाळ्यात कुठे गेलो होतं, उन्हाळ्यात सगळं पिवळं पडून सगळं सुकून गेलं होतं, निघून गेलं होतं पुन्हा वाऱ्याने. आणि कोरडं खट्ट होतं दिसत जमीन. जी जमीन पूर्वी नुसती कोरडी खट्ट दिसत होती ती जमीन आज हिरवीगार दिसून राहिलेली आहे. याचा अर्थ असा की जे उपजलं होतं, निर्माण झालं होतं, ते पुन्हा नष्ट होतं, पुन्हा आता निर्माण झालेलं. हे असं आमचं किती काळपर्यंत चालेल हो. हे असंच मरायचं, पुन्हा जगायचं, पुन्हा यायचं. हे नको बा. पुनरपि मरणम पुनरपि जननम जननी जठरे शयनम. जननी जठरे शयनम म्हणजे का, आईच्या गर्भामध्ये पुन्हा झोपायला या, पुन्हा या बाहेर, पुन्हा जगा काही दिवस आणि पुन्हा मरा आणि पुन्हा या जन्माला. अरे किती दिवस चालणार आहे असं? सुटा यात ना. आता हे जन्माला येणं पुरे करा आणि मुक्त होऊन जा. त्याला जीवनमुक्त म्हटलेले. जीवनमुक्तीशिवाय हे सुटलं नाही. ती आत्मस्थिती प्राप्त झाल्याशिवाय हा असा जन्ममरणाचा खेळ कधीही न संपणार आहे. म्हणून जाणू आपल्याला सांगतायत, निपजे ना निवे अंगे अंग भूमी. ज्ञानवा सांगतायत तो आपल्या त्या उपासनेच्या सुखामध्ये भूमी म्हणजे त्याच्यामध्ये मस्त राहिलेला आहे. घुमतोय, डोलतोय तो जीवनमुक्त महात्मा. आता त्याची उपासना निर्माणही होत नाही आणि नष्टही होत नाही. निर्माणच झाली नाही तर मग नष्ट होण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून त्याला अखंड आनंद आहे, अखंड सुख आहे. हो, अखंड सुख कसं राहत. आम्हाला कधी नव्हत एखाद्या वेळेला सुखाचा प्रसंग येतो आणि त्याला आम्ही सुख म्हणतो. सुख म्हणतो. हे संसारातलं जे सुख आहे ना, हे कशासारखे माहिती का? आता सध्या आकाशामध्ये ढग येतात आणि ढग आले की तो सूर्य झाकला जातो आणि मग ते जे ऊन असत ना, ते ऊन पण पडत नाही. मग सूर्य झाकला गेला की ऊन बंद आणि ते ढग निघून गेले की पुन्हा ऊन पडतात. आता ऊन सावलीचा खेळ चालू आहे की नाही. आणि हा महिना तर आपल्याला प्रत्यक्ष असं दाखवतो, ऊन सावली, ऊन सावली, ऊन सावली आहे ना.
जीवनामधलं सुख आणि दुःख अशा प्रकारचं आहे. आपल्या संसारामध्ये आपल्या प्रपंचामध्ये येणारी ही सुख दुःख ह्या ऊन सावलीचा खेळ आहे. कधी सुख येतं, ते गेलं की दुःख येतं, दुःख गेलं की सुख येतं, सुख गेलं की दुःख येतं. अशा प्रकारचा हा आपला खेळ सतत चालू आहे. म्हणून आपली भक्ती, आपली उपासना ही कधी निर्माण होते, कधी नाहीशी होते. पण हा जीवनमुक्त जो आत्मस्वरूपामध्ये गेलेला आहे, त्याला आत्मा प्राप्त झालेला, आत्मता आहेच आपल्याला प्राप्त, पण आपण त्याला प्राप्त म्हणजे काय, प्रत्यक्ष त्याचा अनुभव देत नाही, अनुभव देत नाही. तो अनुभवी जीवात्मा सतत त्या सुखामध्ये रममान असतो आणि मग त्याला हा सुखदुःखाचा भोग जरी प्रारब्धाने आला तरी त्या प्रारब्धाकडे त्याचं लक्ष नाहीये. त्याचा देह भोगेल सुख, पण तुम्ही देह नाही, आता देहापासून असंग झालेला आहे, तो अलग झालेला, मी देह नाही. आणि मी जर देह नाहीये तर देह माझाही नाही. आणि देह जर माझा नसेल तर मग देहाने होणारी कर्म तरी माझी कशी असणार आहे. अशा प्रकारच्या स्थितीमध्ये तो आलेला आहे. मी देह नाही, देह माझा नाही. म्हणून मी हा अहंभाव आणि माझा देह हा ममत्वाचा भाव, आसक्तीचा भाव त्याच्यामध्ये राहिलेलाच नाही. आपल्यामध्ये ठासून भरलेला आहे तो अहंभाव. मी 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 म्हटलं की मग मन आलं नाही का, माझं मनुष्य आहे. मन काय, तू नवी मनुष्य आहे. मन तर मनुष्यच, पण तू न जे असेल ना ते मी मनुष्य. आणि काय हे निदान तुझं तुझ्या पुस्तकातून माझं माझं म्हण, की दुसऱ्यांचंही माझं माझं म्हणायला गेला. अशा प्रकारचा गर्व, अहंकार, ताठा सगळा तो वाढलेला असतो आणि माणसं अत्यंत उग्र गर्विष्ठ होऊन वागत असतात. यामुळे जीवनामधला जो आनंद आहे तो नष्ट होऊन जातो. तो त्याचाही गेला आणि ज्या घरामध्ये किंवा ज्या माणसांमध्ये तो असं वागतो त्या माणसांचा आनंद तो नष्ट करून टाकतो. परंतु ह्या ज्ञानी माणसाची जी स्थिती आहे ती फार वेगळी. तो अखंड ज्ञानात आनंदात असतो. त्या ज्ञानानंदामध्ये तो अखंड असल्यामुळे त्याला हे असल्या प्रकारचं सुखदुःखांचं येणं जाणं माहिती नाही. आणि सुखदुःखाचं ते शरीर भोगतंय, ते माझं नाहीये शरीर आहे. शरीराला माझं म्हणू नका हे जाणून आपल्याला सांगते. अरे बापरे, हे तर मनुष्य या शरीराला इतकं ममत्व देऊ नका, त्याच्यावर इतकी आसक्ती करू नका. कारण हा आसक्तीने होणारा जो ममत्वाचा भाग आहे त्यामुळे ते दुःख जे एवढंसं होतं ना तर ते एवढं भासत. आम्हाला दुःखाचा छोटासा जरी भोगाला वाटायला तर त्या देहासक्तीने, त्या ममत्वाने तो आणखी मोठा होतो भोग. म्हणून दुःख थोडस जरी असलं तरी ते माझं दुःख नाही, माझ्या देहाचं दुःख नाही, मला दुःख आहे असं समजून तो दुःखाचा भोग आणखी आम्ही वाढवतो, मोठा करतो. तेव्हा असं म्हणाला हा देह माझा नाहीये, देवाचा आहे. आणि आहेच तो देवाचा. देह घेऊन जाईल ना, त्याला किती दिवस सांभाळणार आपण. आणि तो सांभाळण्याचं काम काय आपल्या हातात आहे का? तो केव्हा तरी जाणारच आहे. जो जाणार आहे देह, जो मरणार आहे देह, तो त्याच्या हातात आहे, तो त्याचाच आहे, तोच घेऊन जातो. त्यानेच पाठवलं इथं घरून, पाठवलंही त्यानेच, जिवंतही त्यानेच ठेवलेले काही दिवस. काही लोक काय जन्मतात मरून जातात बिचार ते बाळ, काही तर गर्भामध्येच मरून जातात, काही तर बाहेर आल्याबरोबर मरतात, काही थोडीशी मोठे झाले की मरतात, काही तर तरुणपणात जातात.
आपल्याला जरा इतके दिवस त्याने ठेवलेलं आहे तर त्याच्या कृपेने ठेवलंय ना. आपण काय प्रयत्न केला? इतके वर्ष आपण या जगामध्ये काढले, यासाठी आपण कोणता प्रयत्न केला हो सांगा ना. काय केलं आपण इतके वर्ष? या देवाचं काही केलं का? म्हणून त्याच्या कृपेने आपण इतके दिवस काढलेले आहेत ना, आणि मग पुढे तो घेऊन जाणार आहे. मग त्याचा देव म्हणाला, एकाला माझा माझा म्हणता. माझा म्हणण्याने ममत्व वाढलं आणि ममत्वाचं दुःख फार मोठं असतं. पाहतो ममत्वाचं दुःख मोठं कसं असतं. एका माणसाने फार सुंदर घर बांधलं त्याच्या गावामध्ये, बरं का. आणि श्रीमंत होता तो. मग तिथले जे कारागीर होते घर बांधणारे सगळे, त्या सगळ्या कारागिरांना बोलवलं त्याने आणि सांगितलं की पहा बुवा, या गावामधलं उत्तमातलं उत्तम घर आपल्याला बांधायचं, किती का पैसा लागेल. कारागिरी खुश झाले, बिचाऱ्यांना काम मिळालं. आणि मग त्या कारागिरांनी मन लावून काम केलं आणि असं उत्तम कोणी जंग घर बांधलं, बरं का. छान लाकूड वापरलं साधाचं. झालं बाबू. आता काय झालं, तो गेला कुठल्या फडक्या गावाला. गावाला गेल्यानंतर तिथं त्याला कळलं की घराला आग लागली. काय झालं, तो त्या गावात नव्हतं बरं त्या वेळेला. त्याला परगावाला कळलं ते. अरे तू इथं काय करून राहिला? म्हणून का? अरे तिकडे गावामध्ये घर पेटलं ना. तो सांगणारे निश्चित सांगत नाही कोणाचं घर पेटलं. तो काय म्हणून आला फक्त, अहो तुम्ही इथं काय करून आला? कारण गावातला श्रीमंतच मनुष्य होता ना तो. अहो तुम्ही या गावामध्ये काय करून राहिला? त्या गावामध्ये घर पेटलं ना. याला वाटलं आपलंच घर पेटलं. हा शॉक बसला त्याला. काय दुःख झालं, अरे बापरे माझं घर, अरे आत्ता बांधलं ना मी, इतका पैसा खर्च केला, एवढं मोठं घर बांधलं मी आणि ते पेटलं, जळतंय. अरे गाडी पकडणार आहे, बस आहे, रेल्वे आहे, काही पण आहे, कुठलं तरी वाहन घेणार आणि जाणार. तो मला वाहन नको, गाडी नको, काही नको. इतका बेभान झालेला आहे तो. का? आता ही जी त्याला बेभान अवस्था आलेली आहे ती कशामुळे आली? आपलं घर पेटलं म्हणून. आला पळत धावत धावत पळत धावत हुस करतोय. गावाच्या शिमेवर आला तो. त्या गावाच्या शिमेवर येऊन गावामध्ये घुसायला लागला आणि तो सारखा फुसफुस कोण दमून गेलेला होता. लोक म्हणाला, बाबा कवर काय तुझी चालली पळत एवढी तुम्ही? अरे मला घर पेटलं ना. हा, ते लोक सांगता बाबा तुमचं घर नाही, ते दुसऱ्याचं घर पेटलेलं आहे. काय झालं? दुसऱ्याचं घर पेटलेलं आहे. आता झाला की नाही थंड. आता हे एवढं दुःख कशासाठी भोगलं त्याने? ममत्वामुळे. माझं घर आणि ते पेटलं, दुसऱ्याचं घर पेटलं, याला काही दुःख होतं का? आता का बरं थंड झाला? ते घरच आहे ना, घर ते घरच आहे ना. मग याचं घर काय आणि त्याचं घर काय? घर पेटलंय, मग याला दुःख व्हायलाच पाहिजे होतं ना. पण थंड होऊन गेला, आनंदाने हसायला लागून गेला. तात्पर्य असं आहे की आम्हाला होणारी सगळी दुःख ममत्वामुळे येतात. जगामध्ये दुसरी माणसं कितीतरी मरून राहिली, पण आपली माणसं सुखरूप आहेत ना, मरून देत. अरे इतकी माणसं मरून राहिले आज, किती त्या पुरामध्ये किती वाहून गेले, किती किती किती. दुसरे मरतात ना,
माझं नाही मरत मी, ममत्वाला हात लागला की दुःख. म्हणून जगातली सगळी दुःख जी येतात ती ममत्वामुळे जास्त होतात. म्हणून हे ममत्व कमी करा. माझं म्हणू नका, देवाचं म्हणा. माझं म्हणण्याने जास्त दुःख होईल, देवाचं म्हणण्याने जाऊ द्या, देवाचं आपल्याला काय करायचं, मग कमी होईल दुःख आहे की नाही. मग आपला जरी कोणी मेला तरी म्हणेल माझा थोडाच मेला, देवाचा मेला बिचारा. पण माझा म्हटलं की दुःख आलं. तेव्हा येणारी सगळी दुःख ही ममत्वाने येतात. ही गोष्ट लक्षात ठेवा साधकांनो. ममत्वाचा विचार थोडासा ढिला करा, ममत्व कमी करा. आवरा हे ममत्व, असं ज्ञानोबा यामध्ये सांगून राहिले. निखोजेना अनिमे अंगांग गुणे सुखा सुखोपमे देव वेलया. याच्या सुखाला उपमा द्यायला सुखच पाहिजे बस. हा जो जीवनमुक्त आहे त्याचं जे सुख आहे त्याच्यामध्ये ममत्व नाही, माझं नाही, काहीच नाही, जीव भाव नाही, अहम भाव नाही, काहीच नाही त्याचं. आणि म्हणून त्याच्या सुखाला त्याच्या सुखाची उपमा द्यावी लागेल, दुसरी उपमाच नाहीये त्याला, असं ज्ञानोबा म्हणत आहे. हे संघाची वेळ संपलेली आहे. 161वी वेळ येते ती उद्या पाहू आपण. तेव्हाच्या सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.